आला 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 आला. दाखव ना काय आहे तर. नाही 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 दाखव ना बे. निघला रिझल्ट. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी आलो आहे बुलढाणा बोलवायला डोंबिवलीला आणि बघू शकता आता डोंबिवली रेल्वे स्टेशन करून आपल्याला पूल पार करून जायचं आहे. हे बघा इथून आपल्याला जायचं आहे आणि मग त्याच्यानंतर त्या साईडने उतरत नाही. तर बघा इकडून असं जावं लागतं डायरेक्ट आपल्याला स्टेशनकडून जायचं आहे. तर मग आता वेस्टला जावं लागतं तर इथूनच जावं लागतं. वेस्टला जाण्यासाठी इथून जायला लागते. तर आता मी वेस्टला आलेलो आहे हे बघू शकता आणि इथूनच जायचं आहे आता बागसाडा मैदानावर. आता इथूनच फक्त इथून लेफ्ट मारला की पोचतो आपण. तर मग मला काही झोपूवर उडली नाही अजून पण झोपीतच बोलू राहिलो चला. आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तर या ब्लॉगचं सांगायचंच राहिले. आज रिझल्ट आहे डायरेक्ट 12वीचा 1 वाजता रिझल्ट लागणार आहे आज. मग बघू काय होते पास होते का फेल. चला मग बघू. आता आपण ग्राउंडवर आलेलो आहे बघा. इथं बागसाडा मैदान आहे. मी आतमध्ये काही शूट नाही करू शकत कारण माझी आता रनिंग गेनिंग चालू राहील. नंतर रनिंग गेनिंग झाल्यावर तुम्हाला दाखवून चला मग भेटतो तुम्हाला. तर आता ग्राउंड करून झालेलं आहे. आता इथं बसलो आहे कपडे चेंज करून आणि हे बघू शकता हे ग्राउंड आहे आणि इथं क्रिकेट खेळणं चालू आहे. सगळे पोरं क्रिकेट खेळताय आता. तर चला जाऊ घरी आणि मग भेटू तुम्हाला थोडा वेळा. तर आता मी चला शास्त्रीनगरला बस पकडण्यासाठी. शास्त्रीनगर बस स्टँड आहे तिथून आपल्याला बस भेटतं आपल्या इथलच्या. तर आता जाऊ राहिलो आणि मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं एक दुसरा रस्ता आहे. तर हा पूल आहे की इथूनच आपण ईस्टला जाऊ शकतो आणि आपला तो फक्त एक वरतून यायचा आहे पटरीची इथून तो एक आहे बस. मला तेवढंच माहिती इथून एवढं आहे और बस गेली. हो तर जाऊ दुसरी बस पण भेटेन 5-10 मिनिटांनी असते. चला मग. तर आता मी पोचलो आहे लोढा आणि आता मी चाललो आहे शॉर्टकट मार्गे घरी बघू शकता. बसमध्ये लय गर्दी होती. डायरेक्ट बस फुल भरली होती. तर तिथं मग काही त्याच्यात आतमध्ये शूटच नाही केलं. थोडंसं शूट केलं आहे. तर चला जाऊ घरी. भूक लागली आता पहिले आंघोळ गिंघोळ करू. चला मग. आताच त्या रूममधून आलो मी झोपेतून. मम्मीने उठवला आणि बघितलं तर काउंटडाऊन आता संपायला आला आहे. फक्त 2 मिनिटाचं राहिलं आहे आणि 2 मिनिटांनी रिझल्ट आहे. चला आता मग फक्त 2 मिनिटांनी आपल्याला रिझल्ट माहिती पडेल. चला मग तुम्हाला थोड्या वेळात भेटतं. चला आता 20 सेकंद राहिले. एकदा दाखवायचा की चालू केले की नाही. मागच्या वेळी हां हे बघा 17 सेकंद 13 सेकंद 11 9 7 5 4 नाही 3 डायरेक्ट आता 1. हां सीट नंबर 1. वेबसाईटच येत आली. कॉपी करत दुसऱ्या साईडवर जाऊ. अरे हॉटस्पॉट बंद केला नुबड्याने. मी कधी केला रे. अरे नुबडा किती आहे मम्मी यार. ऑफिसचं हे कर थांबून त्याचं हे नको दाखव. फोन नाव दिसून राहिलं त्याचं त्याच्यात ब्लॉगिंग करू राहिलं.
नाही तर मग म्हणूनच तर बाहेर गेलतो. HSC काय यार. हार्टबीट जनरेटर की तरह चल रही है गाइस. क्या है यार. आला 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 आला. दाखव ना काय आहे तो. दाखव. काय नाही काय नाही. नाही 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 नाही. दाखव ना बे. निघाला रिझल्ट 74.33%. तर काही 74.33%चा रिझल्ट आलेला आहे. आणि हे बघू शकता इंग्लिशमध्ये 66, मराठी बायोचा पेपर कटिंग केला मी 74.33% आले. चांगले आहे का. उम्मीद तशीच 60ची होती पण भेटले अजून 14 मार्क एक्स्ट्रा. चला आता याचं स्क्रीनशॉट टाकू सगळ्यांना. चला बघायच. तर आता झाली आहे संध्याकाळ आणि मी आलतो आता पेढे घेण्यासाठी. हे बघू शकता हा पेढे घेतले. आता जाऊ देऊ पहिले मंदिरात जाऊ मग आपल्या क्लासमध्ये जाऊ. आपली 10वीची जी क्लास होती तिथे जाऊ. आज क्लासला सुट्ट्या चालू आहे पण त्याच्या घरी जाऊ आपण. चला मग भेटू तुम्हाला. तर आता झाली आहे संध्याकाळ आणि आता मी चाललो लोडामध्ये सामान आणण्यासाठी. आणि बघू शकता पुरे असे ढगं गिगं आलेले आहे. हे बरोबर दिसते की नाही. हा दिसू राहिला. पुरे काळेशार ढगं येत आहे आणि पाऊस पडण्यासारखं झालेलं आहे पुरं वातावरण. चला मग आता जाऊ पनीर घ्यायचं आहे मग भेटू तुम्हाला. तर आता निलजे गावामध्ये पडते वारावदान. चालू आहे इथं सगळी तारपत्री खाली येऊन पडली. बघा पाऊस चालू झाला. हे बघा सर्व दूर दूर झालेली आहे. पाणी असं कसं पडलं. असा डायरेक्ट सीधा निकल गया. हवा कितने जोर से है. अरे नागपूरला पाऊस जोरात झाला. गरमी गरम किती होतं. दीदीच्या गाडीची कवर निघली इथं. मेरी गाड़ी पे अगर पेड़ गिरा तो नाही गिरेगा. पाऊस फक्त असाच पडला. असं इकडे नाही पडला ना तिकडे पडला. सिद्धा असा पडला. ये गाड़ी तर गाईज आता झालेली आहे रात्र आणि आता चालू आहे झोपायची तयारी. आणि उद्या गाईज आता तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉग मी. तोपर्यंत बाय.